छत्रपती संभाजीनगर इथल्या उद्योजकाच्या घरातील दरोडा प्रकरण आणि या प्रकरणी सोनं लंपास करून दरोडेखोर 3 राज्यात फिरले असल्याचं सूत्रांकडून आता कळतंय। सोनं आणि कोट्यवधींचं घबाड घेऊन दरोडेखोरांचं देवदर्शन सुरू होतं। अमोल खोतकरांसह तिघांचं शिर्डी दर्शन सुरू असल्याची आता बातमी सुद्धा समोर येतेय। सचिन, आता काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये एक दरोडा पडलेला होता। या दरोड्यामध्ये 5.5 किलो सोनं जे आहे ते चोरी केलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे पोलिसांना फक्त 32 तोळेच हाती लागलेलं आहे आणि 8 लाख रुपये मिळालेत। मात्र हे सर्व घबाड चोरी केल्याच्या नंतर, दरोडा टाकल्याच्या नंतर हे जे दरोडेखोर आहेत हे देवदर्शन करत होते। शिर्डी असेल, तिरुपती बालाजी असेल, या ठिकाणी हे दरोडेखोर जात होते आणि देवाचं दर्शन करत होते। त्यानंतर वापस आल्याच्या नंतर अमोल खोतकर जो यातील संशयित आरोपी होता त्याचं एन्काउंटर झालेलं होतं। मात्र एवढं मोठं घबाड घेऊन हे देवदर्शन करत होते आणि हे सर्व काही साहित्य, सोनं असेल, पैसे असतील, हे गाडीमध्ये घेऊन हे आरोपी जे आहेत हे 3 राज्यांमध्ये फिरल्याचा संशय जो आहे तो पोलिसांना आहे। त्यामुळे या मोठ्या मराठवाड्यातील दरोड्या प्रकरणी मोठमोठे अपडेट जे आहेत आता ते लोकशाही मराठीच्या माध्यमातून समोर येऊ लागलेले आहेत। लागविजी अगदी सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।